झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं विजय निर्धार सभेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आदिवासी समाजाचे कुलदैवत आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नरहरी झिरवळ साहेब यांचं या तालुक्यामध्ये समस्त आदिवासी समाज बांधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासून अभिनंदन सहर्ष स्वागत। खरं तर आज विधानसभेच्या रणधुमाळी चालू आहे। महायुतीचे उमेदवार आदरणीय चारित्र्य संपन्न असे उमेदवार अतुल शेठ बेनके उभे आहेत आणि या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज राहतोय। नरहरी झिरवळ साहेब सातत्याने जेवढे आदिवासी आमदार आहेत ते 25 आमदार त्या 25 आमदारांमध्ये सातत्याने सांगत असतात की जरी अतुल शेठ बेनके जरी आदिवासी समाजाचे नसतील परंतु 26वा आदिवासी आमदार माझा कोण आहे लाडका आमदार तर तो अतुल शेठ बेनके आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी नरहरी झिरवळ साहेबांनी वेळ दिली। अनेक लोकांनी नरहरी झिरवळ साहेबांना फोन करून सांगितले की या तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचा उमेदवार उभा आहे, आपण त्या ठिकाणी प्रचार सभेच्या निमित्तानं जाऊ नका। परंतु झिरवळ साहेब असा व्यक्तिमत्व आहे की एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करण्याची ताकद झिरवळ साहेबांमध्ये आहे आणि म्हणून त्या पद्धतीने आज प्रचार सभेच्या निमित्तानं झिरवळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या अनेक कार्यकर्त्यांच्या नावाने साहेबांना आणि साहेबांच्या पेजला फोन केले त्या तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचा उमेदवार आहे, आपण येऊ नका। माझी समस्त आदिवासी समाज बांधवाला विनंती आहे, तालुक्यातील आम जनतेला विनंती आहे की ज्या ज्या वेळेस आदिवासी समाजाचे उमेदवार उभे राहतात त्यावेळेस श्री क्षेत्र कुकडेश्वर देवस्थान या ठिकाणी समाजाची बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये उमेदवार ठरला जातो। कोण जर एखादा स्वतःच्या मनाने जर त्या ठिकाणी निर्णय घेऊन उभा राहत असेल तर तो समाज मान्य करणार नाही। आणि म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे, सार्थ आदर आहे। या वंचित आघाडीच्या उमेदवारांनी आपल्या तालुक्यामध्ये किती शाखा काढल्या वंचित आघाडीच्या, जे खरोखर प्रामाणिकपणे वंचित आघाडीचं काम करतात त्या लोकांना डावलून करोडो रुपयाची इस्टेट आणि प्रॉपर्टी जमवलेला माणूस या तालुक्यामध्ये वंचित आघाडीचा उमेदवार केला जातो। ही प्रॉपर्टी आधी मिळून आणि माझं खोटं असेल तर करोडो रुपयाची प्रॉपर्टी त्या जे ऍफिडेव्हिट दाखल केलेलं आहे त्या ऍफिडेव्हिट मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे। केवळ समाजाचा लोणी खाऊन आपण मोठे झाला। वंचित आघाडीच्या जबाबदार कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपण त्यांच्या डोक्यावरती बसून तिकीट घेतलं, पैशाच्या जोरावरती आपण निवडणुकीला उभा आहात, पण समाजाचा कधी आपण विचार केलाय? या तालुक्यामध्ये झिरवळ साहेब आदिवासी समाजातले रघुनाथ पुतळे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांनी सुद्धा विधानसभा लढवली 2 वेळा। त्याचप्रमाणे काळूदादा शेळकटे हेडा कारखान्याचे चेअरमन यांनी सुद्धा जुन्नरमध्ये विधानसभा लढवली। मी सुद्धा 2014 ला या तालुक्यामध्ये आदिवासी समाजाच्या पाठिंब्यावरती मी विधानसभा लढवली। परंतु ज्या ज्या वेळेस आम्ही उमेदवारी लढलो त्यावेळेस क्षेत्र कुकडेश्वर देवस्थान या ठिकाणी आम्ही बैठक घेऊन उमेदवारी आमच्या घोषित केल्या। परंतु आज जो वंचित आघाडीचा आदिवासी समाजाचा उमेदवार आहे तो आमच्या तिघांबरोबर आणि समाजाबरोबर कधी झिरवळ साहेब नव्हता आणि म्हणून आम्ही जाहीरपणे अतुल शेठला पाठिंबा दिला की खरोखर ज्या माणसाने आज आमच्या पेसा ग्रामपंचायत आहेत, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 10-15 कोटीचा निधी देण्याचं काम आणि कार्य केलं कोणी असेल तर या तालुक्याच्या आमदार अतुल शेठ बेनके साहेबांनी केलंय। आणि मग विकासाची गंगा येत असताना आपण चुकीच्या पद्धतीनं पाऊल का टाकायचं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी काळूदादा शेळकटे आहेत, गेले 25-30 वर्षापासूनचा हेडा कारखाना, त्या कारखान्याला आजपर्यंत शासन स्तरावर निधी मिळत नव्हता। परंतु अतुल शेठच्या माध्यमातून आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून
आणि 12,90,00,000 रुपयाचं अनुदान या हिरा फॅक्टरीच्या निमित्तानं शासनाने मंजूर केलं. परंतु काही टेक्निकल अडचण आहे आचारसंहितेची. थोड्या कालावधीमध्ये तो निधी वर्ग होईल, पण यदा कदाचित जर हा निधी वर्ग लवकर झाला नाही, परंतु अतुल शेट्टी खात्यावरती जबाबदारी घेतली, शासनाचा निधी आला, अगर नाही आला परंतु कारखाना अतुल बेनके करणार म्हणजे करणार असं चंग बांधणार अतुल शेट्टी बेनके आदिदादा पवार. आणि म्हणून आम्ही पाठिंबा दिला आहे. आज वंचित आघाडीच्या उमेदवाराचे जे चले चपाटे आहेत, मीडियाच्या माध्यमातून आमची बदनामी करतात, आम्हाला टार्गेट करण्याचं काम करतात, परंतु आम्ही घेतलेला निर्णय हा चुकीचा नाही. या तालुक्यामध्ये अतुल बेनके साहेब आहेत, कैलासवासी बेनके साहेबांचं उर्वरित राहिलेले स्वप्न हिरडा कारखान्याचं ते पूर्ण करण्यासाठी अतुल शेठ बेनके साहेबांनी तो चंग बांधलाय. आणि हा कारखाना झाल्याशिवाय अतुल शेठ गप्प बसणार नाही, अशा प्रकारचं मला सारखं त्या ठिकाणी अभिमान वाटतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आदिवासी भागामध्ये धरणं झाले आणि धरणाच्या निमित्तानं खरं तर त्या ठिकाणी शेतीला पाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शेती पिकते, परंतु शेतीला पाणी नाही. उद्याच्या काळामध्ये मी अतुल शेठ बेनके साहेब आपल्याला मागणी कराल का पिण्याच्या पाण्याचा आमचा प्रश्न असेल, शेतीला पाणी असेल, आमच्या कोपऱ्या मांडव्याचा एमआय टँक असेल, अशा पद्धतीने जी जी आमची कामं बाकी आहेत ती कामं मात्र आपण उद्याच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये केली पाहिजे. आणि विशेषतः जे आमची लोक आदिवासी भागातून मोलमजुरीला जातात, आपल्या सगळ्यांना अवगत आहे त्या ठिकाणी संभाजी साळवे आणि त्यांचे कार्यकर्ते, त्याकडे आपलं द्राक्षे साहेब पण आहेत की गेले 25-30 वर्षाचा आपण जर अभ्यास केला, मागचा जर इतिहास काढला, आमच्या आदिवासी भागातील महिला भगिनी असतील, तरुण मुले असतील, जे कैलासवासी गुलाबबाई गिरजू मोहरे एक नावाची तरुणी, लक्ष द्या, कैलासवासी गुलाबबाई गिरजू मोहरे नावाची महिला आमची तरुणी तिच्या आई वडिलांसोबत बागायतदाराच्या शेतामध्ये शिरवली या गावी, पूर्व पट्ट्यातलं शिरवली, त्या शिरवली गावामध्ये जेव्हा ती महिला गेली, तिचा अत्याचार झाला, अन्याय झाला, आणि केवळ पुरावा नष्ट करण्यासाठी या नराधमाला जो नराधम होता ते पुरावे नष्ट करण्यासाठी त्या महिलेला त्या विहिरीमध्ये मारलं गेलं. आणि या नराधमाला मदत करायला कोण होतं? ते साखर सम्राटाची लोक होती. अशा प्रकारचं मला जाहीर या ठिकाणी आता सांगावं लागेल. आणि म्हणून अशा लोकांना आदिवासी समाजातून जर मतदान होत असेल तर आपल्या आदिवासी महिलेवरती अन्याय आपण सहन करायचा का? आपल्यावरती अत्याचार होते ते सहन करायचं का? आणि म्हणून अशा लोकांना आपण अजिबात आपल्या दारामध्ये थारा देऊ नका. आपल्याकडे काय आपल्या भागामध्ये लोक सांगतात की त्यांच्या पुढे आपल्याला बोलता येत नाही. आपले साक्षीदार सुद्धा फडले कोर्टामध्ये केवळ पैशाच्या जोरावरती. आणि म्हणून पैशाचा माल उतरवायचा असेल तर यांना येत्या 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून अतुल दादा बेनके यांना भरघोस मताने आपण निवडून द्या, अशा प्रकारची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय हो. बाजार समितीचे उपसभापती प्रकाश तासने. जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.